Just. इकडे पाणी आणायला गेलो होतीस ना तू? अरे दीदी होती इथे. कोण? दीदी इकडनं गेली बा इकडनं. रती? रेणू ती इथे कशी असेल? ती मुंबईत नाहीये का? अरे पण होती. मी बघितलं तिला इकडनं जाताना. तुला आठवण आली का तिची? हे बघ, तुला ज्या व्यक्तीची आठवण येते ना, ती व्यक्ती समोर दिसत असल्याचा तुला आय एम सॉरी पण तुला भास होतो रेणू. काय झालं? काय होतंय? नाही, I'm just missing दीदी. I really feel very sorry for her. तिच्या बाबतीत हे असं सगळं घडायला नको होतं. पप्पांनी अन्यायच केला तिच्यावर. वाच, आपल्या भगिनीचे प्रताप वाच. पनवेलमध्ये रेव पार्टीवर पोलिसांची रेड पडली होती, त्याच्यात अडकले आहेत. 2 दिवस पोलिसांच्या लॉकअप मध्ये होती. मे आय कम इन सर? अरे लीव दोस मॅनर्स असाइड. रतीला सोडवलत? हो आताच. उद्याच्या उद्या पेपर्स मध्ये नोटीस द्या. रतीच्या कुठल्याही व्यवहारासाठी मी स्वतः किंवा बक्षी फार्मास्युटिकल्स जबाबदार राहणार नाहीत. पप्पा, यू कीप क्वाइट. आणखीन एक गोष्ट, माझ्यानंतर माझ्या व्यवसायातला आणि इस्टेटीतला एक तुकडाही रतीला मिळता कामा नये. बिल मध्ये बदल करा आणि सहीला घेऊन या. मी काय म्हणतो बक्षी सर, ऐका ना. रेणू, 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 अगं मुकुंदा, अरे डॉक्टरला फोन कर. रेणू, अरे कशी आहे? बस सांग ना. बस बस. लोक विश्वास, आज मी एक डॉक्टर म्हणून नाही तर तुझा बालमित्र म्हणून तुला सावध करतोय. तू हे विसरलायस का की रेणू लहानपणी पडली होती, तिच्या डोक्याला मार लागला होता, तेव्हापासून तिचा मेंदू वीक आहे. अरे तुला माहिती आहे की वहिनी गेल्यापासून आपण तिला इन्क्युबेटरमध्ये वाढवल्यासारखं वाढवलंय. तिच्या मेंदूला हे कसं सहन होईल? दीज आर इमोशनल अर्थक्वेक्स टू हर. अशा रीतीनं तिच्या मनाचा तोल गेला तर काय करणार आपण? अरे पण आणि तू स्वतः हार्ट पेशंट आहेस, त्यामुळे स्वतःला सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा तुझ्यावरच आहे. म्हणून आय वॉर्न यू, बी केअरफुल. रेणुताई, तुम्हासनी इथंच जेवण आणू का म्या? नाही, मी थोड्या वेळाने खाली येऊन डायनिंग टेबलवरतीच जेवणार आहे. आणि मी कोणतीही पथ्य पाळणार नाहीये. तुम्ही लोकांनी ना उगाचच आजारी बनवलंय मला. यू आर राईट रेणू. दीदी, अगं बया, रतीताई तुम्ही? काहीही झालं नाहीये तिला, एकदम ठणठणीत आहे ती. आम्ही दोघीही खाली येतोय जेवायला. तुम्ही जाऊन तयारी करा. कशी आहेस तू? मी ठीक आहे. तुला माहितीये पप्पांनी? मला सगळं माहिती आहे. मी फक्त तुला भेटायला आले इथे. सारखं सारखं मला इथे यायला नाही जमणार आता रेणू. तुझी खूप काळजी वाटते ग मला.
तुझं कोणीतरी हक्काचं असायला हवं आता, तुझी काळजी घेणार. म्हणजे मग मी निर्धास. डोंट वरी, कुठचाही जाब विचारायला आलेला नाहीये मी इथे. आणि तू विचारलास तरी तो द्यायला मी बांधील नाही, पण बापाच्या कर्तव्याला मी चुकणारही नाही. तू इथे कधीही येऊ शकतेस, कधीही जाऊ शकतेस, इथं राहूही शकतेस, पण इथल्या एकाही गोष्टीवरती तुझा हक्क नाही. थँक्यू. पण यात पप्पांचं काही चुकलंय असं मला नाही वाटत. एका फार्मास्युटिकल कंपनीची वारस एक ड्रग ॲडिक्ट नाही होऊ शकत. पण त्यामुळे मी एकटी पडले ना राजस. तेव्हा तू माझ्या आयुष्यात आला नसतास ना, माझं आयुष्य खूप बेसूर झालं असतं. आय लव्ह यू. म्हणून सेल्सचा माणूस हा कायम महत्वाचा असतो. बरोबर आहे सर. हा, बोल काय. काही नाही. अगं काय, ये ना, बस इथे. काय झालं सांग, बोल. विसरलात ना? ओ आय एम सो सॉरी. अगं पण एक मिनिट, आधी इंट्रोडक्शन करून देतो. हा राजस जावडेकर, आपल्या कंपनीचा सेल्स मॅनेजर, आणि ही माझी मुलगी रेणू. हाय. हॅलो. नाही झालाय काय प्रॉब्लेम, मी हिला प्रॉमिस केलं होती की मी गन चालवायला शिकवेन म्हणून. ओ. ॲक्च्युली आय एम ऑन द लुकआउट फॉर अ व्हेरी गुड ट्रेनर. तुझ्या माहितीमध्ये असं कोणी आहे? नाही सर. कॅन आय सी द गन? अरे शुअर. ओ ओके. ॲक्च्युली सर, बिगिनर्ससाठी ही एकदम परफेक्ट गन आहे. 380 कॅलिबर, 15 राऊंड्स, 60 फीट रेंज, सेमी ऑटोमॅटिक, व्हेरी हँडी, आणि रिकॉईल पण खूप कमी आहे सर. माय गुडनेस. हे सगळं तुला कसं काय माहिती? सर वेल, दॅट सॉल्व्स माय प्रॉब्लेम. उद्यापासून हिला गन चालवायला तू शिकवणार. सर मी येस, दॅट्स अन ऑर्डर. ओके. खुश? नाही जमते मला. ठीक आहे. हे बघ जमणार. नीट लक्ष दे. गन घे वर, कॉन्सन्ट्रेट कर. एक मोठा श्वास घे. ऑब्जेक्टवरती कॉन्सन्ट्रेट कर. गन पॉईंटवरतीही कॉन्सन्ट्रेट कर. सगळं जेव्हा एका लाईनीत येईल तेव्हा तुला ऑब्जेक्ट एकदम जवळ दिसायला लागेल. ते जेव्हा जवळ दिसायला लागेल तेव्हाच ट्रिगर दाब. येस. हलके हलके या सांज सावल्या येती, हलके हलके या सांज सावल्या येती, बेधुंद दाही दिशा, अंगी गुलाबी नशा, झुळूक हलके स्पर्शून जाते, बेभान करते जीवा, जुळून येते कसे बंध हे सांगना, जुळून येते कसे
हे सारे भरून गेले मन हे सारे स्पर्शातून रे जाणून घे रे मुक्या खोल्या भावना जुळून येते कसे बंध हे सांगना जुळून येते कसे बंध हे सांगना हलके हलके पप्पा मी अमृताकडे चालली आहे, संध्याकाळी येते. राजसचं नाव अमृता कधीपासून झालं? पप्पा ही इज अ नाईस गाय. मला आवडतो तो. आवडतो? हा मान्य आहे. तो स्मार्ट आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, स्वतःचं शिक्षण स्वतःच्या हिमतीवर केलंय, विथ नो फॅमिली बॅकग्राऊंड, अनाथ आहे तो. सो व्हॉट पप्पा, आय रिअली लाईक हिम. सो केवळ तुला तो आवडतो या क्वालिफिकेशनवर तुला त्याच्याबरोबर भटकू देणार नाहीये मी. गेट मॅरिड ॲट द अर्लिएस्ट. काय झालं? हॅपी? मग असं काय झालंय चेहरा? दीदी आलीच नाही. ह्याच्यास आय एम मिसिंग हर. आय नो. एक काम कर, फोन कर. फोन कर, बोल तिच्याशी. या कमून बोल बोल. रेणू, हाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तू का नाही आलीस? तू आली असतीस तर बरं वाटलं असतं. आय नो राजा, पण काही लोकांना ते आवडलं नसतं ना. शिवाय लोकांच्या प्रश्नातक नजरांनाही तोंड द्यावं लागलं असतं, हो की नाही? हे तुझ्या नवऱ्याला फोन दे ना, मला विश तर करू दे. हो. राजेश, हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन्स. या थँक्यू. विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. तुम्ही आला असतात तर रेणूला बरं वाटलं असतं. आय नो. गुड नाईट. या गुड नाईट.